Hello. So today, in last lecture, we have learned about diagnosis and signs of symptoms. Let's start with antenatal care. I'm Dr. Akshada. I'll be teaching you with midwifery and gynecologic subject, and the topic is assessment and management of pregnancy. This is a chapter, and topic that I'm going to take today is antenatal care. Okay. So, what is antenatal care? So, yeah, antenatal care is a medical supervision of women during pregnancy from the time of conception until the labor. सो अँटीलेटल केअर म्हणजे एका प्रेग्नेंट लेडीचं केअर कन्सेप्शनपासून लेबरपर्यंत. दिस इज नोन ॲज अँटीनेटल केअर. ठीक आहे. ड्युरिंग अँटीनेटल पिरियड मॅटर्नल ॲज वेल एज fetal monitoring is done on a regular basis. Early diagnosis during pregnancy can prevent maternal ill health, injury, maternal mortality, fetal death, infant mortality and morbidity. विच मीन्स अँटीनेटल केअर जर का प्रॉपर असेल तर आपण ड्युरिंग लेबर होणारे कॉम्प्लिकेशन्स किंवा फिटल इल हेल्थ किंवा मॅटर्नल इंजरी या सगळ्या आपण अवॉइड करू शकतो जर का अँटीनेटल केअर नीट केली गेली तर. तो नाव लेट्स सी व्हॉट आर द ऑब्जेक्टिव्स. दॅट इज मेन मोटिव्ह काय असतं अँटीनेटल केअरचं. अँटीनेटल केअरमध्ये आपण काय काय बघतो. ठीक आहे. सो फर्स्ट इन दॅट इज हेल्थ स्टेटस. अँटीनेटल केअरच्या ऑब्जेक्टिव्हमध्ये आपण पहिलं बघतो की का केलं जातं अँटीनेटल केअर केलं जातं हेल्थ स्टेटस बघण्यासाठी. हेल्थ स्टेटस आता ह्याच्यामध्ये दोघांचं येतं, मदरचं सुद्धा आणि फिटसचं सुद्धा. सो हेल्थ स्टेटस बघितलं जातं. ओके. सेकंड इज टू प्रमोट गुड हेल्थ स्टेटस. प्रमोट अँड मेंटेन. ठीक आहे. प्रमोट अँड मेंटेन गुड स्टेटस ऑफ द मदर ॲज वेल एज फिटस. फिटस आणि मदरचे गुड स्टेटसला प्रमोट करणं ॲज वेल एज मेंटेन करणं हे एक ऑब्जेक्टिव्ह असतं अँटीनेटल केअरचं. नेक्स्ट इज स्क्रीनिंग ऑफ हाय रिस्क प्रेग्नन्सी. काही प्रेग्नन्सीज अशा असतात ज्याच्यामध्ये काही हाय रिस्क असतात. ठीक आहे. आता हे हाय रिस्क काय असतात याबद्दल आपण नेक्स्ट टॉपिकमध्ये वाचणारच आहोत, पण सध्या एवढं लक्षात ठेवा की स्क्रीनिंग केली जाते हाय रिस्कची. म्हणजे जर का प्रेग्नन्सी हाय रिस्क असेल तर ती डिस्कंटिन्यू केली जाते किंवा एक जे आपल्याला हे असे कॉम्प्लिकेशन्स होऊ नये यासाठी जे प्रिकॉशन घेतलं जातं हे आपल्याला अँटीनेटल केअरमधून समजतं. हाय रिस्क समजल्यामुळे आपण प्रिकॉशनरी मेजर्स घेऊ शकतो हे आपल्याला अँटीनेटल केअरमध्ये समजतं. देन नेक्स्ट इज ओरिएंट मदर विथ फिजिओलॉजी. ओरिएंट मदर विथ फिजिओलॉजी ऑफ द प्रेग्नन्सी. ह्याचा अर्थ काय आहे, जे फर्स्ट टाइम प्रायमा ग्रॅव्हिडे जे असतात. ठीक आहे. दॅट इज फर्स्ट टाइम जे मदर्स असतात तर त्यांना फिजिओलॉजी ऑफ प्रेग्नन्सीबद्दल एक्सप्लेन करणं हे येतं अँटीनेटल केअरमध्ये. ठीक आहे. त्यांच्या बॉडीमध्ये होणारे चेंजेस बघून काही काही मदर्स खूप जास्त हे होतात, खूप जास्त कॉन्शियस होऊन जातात, घाबरून जातात, ते अँशियस होतात. ते प्रिव्हेंट करण्यासाठी आपण ओरिएंट द मदर अबाउट द फिजिओलॉजी ऑफ प्रेग्नन्सी. नेक्स्ट इज रिमूव्ह एन्झायटी. रिमूव्ह एन्झायटी अँड फिअर. आपण त्यांना फिजिओलॉजी ऑफ प्रेग्नन्सीबद्दल सांगितल्यानंतर त्यांच्या मनात जी एन्झायटी असते, जी फिअर असते, तो आपणे आप निघून जातो. ठीक आहे. सो इट इज टू रिमूव्ह द एन्झायटी अँड फिअर फ्रॉम द मदर्स. ठीक आहे. रिड्यूस मॅटर्नल अँड फिटल मोर्टॅलिटी. दॅट इज आता जर का आपल्याला हाय रिस्क कळाली की ह्या प्रेग्नन्सीमध्ये हाय रिस्क आहे. ठीक आहे. सो जर का आपण त्याचे प्रिकॉशनरी मेजर्स घेतले तर मॅटर्नल आणि फिटल मोर्टॅलिटी इज डेथ. ओके. सो मॅटर्नल आणि फिटल मोर्टॅलिटी होण्याचे चान्सेस खूप कमी होतात. सो अँटीनेटल केअरचं ऑब्जेक्टिव्ह आहे टू रिड्यूस द मॅटर्नल अँड फिटल मोर्टॅलिटी. नेक्स्ट इज टाइम, प्लेस अँड टाईप ऑफ डिलिव्हरी. जर का आपल्याला माहीत असेल, जर का अँटीनेटल केअर प्रॉपर असेल
तर आपल्याला समजतं की डिलेवरी कधी होणार आहे, कुठे होणार आहे, किंवा नॉर्मल डिलेवरी होईल का सिझेरियन होईल, ह्याचं आपण एक प्रिव्हियस आयडिया आपण त्या कपलला देऊ शकतो. ठीक आहे. नेक्स्ट इज मोटिवेट द कपल फॉर फॅमिली प्लॅनिंग. आता ह्याचा अर्थ काय? काही प्रेग्नन्सीज असतात जे मल्टीग्रॅविडा असतात. ओके, दॅट मीन्स मोर दॅन 2 चिल्ड्रन, मोर दॅन 3 चिल्ड्रन. तर अशा पॅरेंट्सला कपल फॅमिली प्लॅनिंगबद्दल मोटिवेट करणं, दिस ऑल्सो कम्स अंडर अँटीनेटल केअर. ठीक आहे. सो व्हॉट आर द ऑब्जेक्टिव्स ऑफ अँटीनेटल केअर? हेल्थ स्टेटस, टू चेक द हेल्थ स्टेटस ऑफ द मदर अँड द बेबी, promote and maintain the health status of the fetal and as well as maternal, screening the high risk pregnancy, orientation of physiology of pregnancy to the mother, remove anxiety and fear from the mother, reduce maternal and fetal mortality, time, place and type of delivery should be explained to the couple, and to motivate couple for family planning. These are the objectives of antenatal care. Now let's move forward toward antenatal assessment. Okay, what is antenatal assessment? Antenatal assessment is assessment of maternal and fetal well-being is done during antenatal period through history taking, physical examination and abdominal examination of mother. ठीक आहे. तो अँटीनेटल असेसमेंटमध्ये आपण बघणार हिस्ट्री टेकिंग, फिजिकल एक्झामिनेशन अँड ॲब्डॉमिनल एक्झामिनेशन. ठीक आहे. आता हिस्ट्री अँड फिजिकल एक्झामिनेशनमध्ये काय येणार? ड्युरिंग द फर्स्ट विजिट, अ डिटेल्ड हिस्ट्री टेकन फ्रॉम द मदर. इट इन्क्लूड्स द फॉलोइंग. वायटल स्टॅटिस्टिक्स घेतले जातात फर्स्ट विजिटमध्ये. मदरचे वायटल स्टॅटिस्टिक्स घेतले जातात. आता वायटल स्टॅटिस्टिक्समध्ये काय येतात? पेशंटचं नेम, एज, ॲड्रेस, डेट. ठीक आहे. द नेम, ॲड्रेस, डेट तर ठीक आहे. एज, आता व्हॉट अँड एज टेल्स अस? एज, अ वुमन हू बिकम्स प्रेग्नेंट फॉर द फर्स्ट टाइम आफ्टर 30 years ऑफ एज, इट इज नोन एज एल्डरली प्रायमिग्रेविडा. ठीक आहे. म्हणजे 30 yearsपेक्षा जर का जास्त एज असेल मदरची तर त्याला बोललं जातं एल्डरली प्रायमिग्रेविडा. फर्स्ट प्रेग्नन्सी जर का 30 yearsच्या वर असेल तर. ठीक आहे. सो LMP आणि EDT ह्याच्यामध्ये आपण LMP अँड EDT. ठीक आहे. आता LMP आणि EDD काय आहे? LMP इज लास्ट मेन्स्ट्रुअल पीरियड आणि EDD इज एक्सपेक्टेड डेट ऑफ डिलिव्हरी. ठीक आहे. सो LMP इज लास्ट मेन्स्ट्रुअल पीरियड अँड EDD इज एक्सपेक्टेड डेट ऑफ डिलिव्हरी. हे सगळं जेव्हा फर्स्ट विजिट असतं तेव्हाच केलेलं असतं. तेव्हाच आपण मेन्शन करतो पेशंटच्या फाईलमध्ये की त्याची तिची LMP काय आहे, तिचं EDD काय आहे. नेक्स्ट इज जेस्टेशनल एज. नेक्स्ट इज जेस्टेशनल एज. आता जेस्टेशनल एज कशी काढणार आपण बिफोर सोनोग्राफी? तर जी LMPचा जो लास्ट डे असेल, ठीक आहे, तो LMPचा लास्ट डे
वुड बी द फर्स्ट डे. ठीक आहे, त्यानुसार आपण जेस्टेशनल एज इन वीक्स काढणार. ओके. देन नेक्स्ट इज ड्युरेशन ऑफ मॅरेज. ड्युरेशन ऑफ मॅरेज. नाव दिस इज इम्पॉर्टंट बिकॉज ड्युरेशन ऑफ मॅरेजनुसार आपल्याला कळतं की काही कधी कधी कन्सीव्ह करायला प्रॉब्लेम होतो. तर जर का ड्युरेशन ऑफ मॅरेज जास्त असेल तो आपण त्या पेशंटला विचारणार की ह्याच्या आधी कन्सीव्ह केलं होतं का. कन्सीव्ह केलं असेल तर वर देअर एनी कॉम्प्लिकेशन्स. कन्सीव्ह केलं नसेल तर का नाही कन्सीव्ह केलं, वर देअर एनी कॉम्प्लिकेशन्स, का ट्राय नाही केलं, का फॅमिली प्लॅनिंग चालू होतं, हे सगळं आपल्याला ड्युरेशन ऑफ मॅरेजवरनं विचारता येतं. ठीक आहे. देन ऑक्युपेशन ऑफ मदर. ऑक्युपेशन ऑफ मदर अँड ऑल्सो फादर. आता मदरचं ऑक्युपेशन आपण ह्याच्यासाठी घेतो की तिला काही हॅझार्ड्स तर नाही आहेत. ओके, ॲज इफ शी इज वर्किंग इन अ माइन. जर का माइनमध्ये काम करत असेल तर तिथे तिला आणि त्या फिटसला रेस्पिरेटरी प्रॉब्लेम्स होऊ शकतात. किंवा इफ तिचं काम खूप जास्त लॉंग स्टँडिंग असेल तर तिला आपण प्रिकॉशन सांगू शकतो की व्हेरिकोज वेन्स होण्याचं चान्सेस आहेत. सो शी शुड टेक ॲडिक्वेट रेस्ट. ओके. आणि ऑक्युपेशन ऑफ फादर आपण ह्याच्यासाठी बघतो टू नो द सॉरी इकॉनॉमिक स्टेटस ऑफ द फॅमिली. ऑक्युपेशन ऑफ फादरने आपल्याला त्यांची इकॉनॉमिक स्टेटस समजतं. ठीक आहे. सो आपण व्हायटल स्टॅटिस्टिकमध्ये बघितलं. ठीक आहे. सो हिस्ट्री टेकिंगमध्ये फर्स्ट आपण बघितलं व्हायटल स्टॅटिक्स. व्हायटल स्टॅटिक्समध्ये नेम, एज, ॲड्रेस, डेट, एजनुसार आपल्याला ती एल्डरली मल्टीग्रॅव्हिडा आहे का हे समजतं. जे बिकॉज एल्डरली मल्टीग्रॅव्हिडामध्ये खूप कॉम्प्लिकेशन्स असतात. सो ते माहीत असणं जास्त गरजेचं आहे. ओके. देन आपल्याला समजतं LMP, EDD. ठीक आहे. जेस्टेशनल एज आपण LMP नुसार काढू शकतो. ड्युरेशन ऑफ मॅरेज आणि ऑक्युपेशन ऑफ मदर अँड फादर. ठीक आहे. सो नेक्स्ट आपण बघूयात हिस्ट्री ऑफ प्रेझेंट प्रेग्नन्सी. हिस्ट्री टेकिंगमध्ये आपण नेक्स्ट बघणार व्हायटल स्टॅटिस्टिक्स. नंतर आपण बघणार हिस्ट्री ऑफ प्रेझेंट प्रेग्नन्सी. द हिस्ट्री ऑफ प्रेझेंट प्रेग्नन्सीमध्ये काय येतं. एनी कंप्लेंट मेड बाय द मदर ड्युरिंग द प्रेझेंट प्रेग्नन्सी शुड बी नोटेड. Any complications arising in any of 3 trimesters should be noted. For example, in first trimester, mention about hyperemesis gravidarum. In second trimester, about threatened abortion. And in third trimester, about antepartum hemorrhage and anemia. ठीक आहे. सो प्रेझेंट हिस्ट्री ऑफ प्रेझेंट प्रेग्नन्सीमध्ये आपण हे बघतो की मदरला काही कंप्लेंट्स आहेत का. ठीक आहे. तर त्या कंप्लेंट्समुळे काही कॉम्प्लिकेशन्स आहेत का. मग प्रत्येक लाईक फर्स्ट ट्रायमेस्टरमध्ये कॉम्प्लिकेशन असतं हायपरेमेसिस ग्रॅव्हिडेरियम. दॅट इज खूप जास्त जो नॉशिया वॉमिटिंग होतो त्याला आपण हायपरेमेसिस ग्रॅव्हिडेरियम बोलतो. सेकंड ट्रायमेस्टरमध्ये थ्रेटेंड अबॉर्शनची भीती असते, कॉम्प्लिकेशनची भीती असते. थर्ड ट्रायमेस्टरमध्ये अँटीपार्टम हिमरेज किंवा मदरला एनेमिया होण्याचे चान्सेस असतात. सो हिस्ट्री ऑफ प्रेझेंट प्रेग्नन्सी ह्याच्यासाठी बघितलं जातं. ठीक आहे. सो त्याच्यात नेक्स्ट आपण बघतो ऑब्स्टेट्रिकल हिस्ट्री. ऑब्स्टेट्रिकल हिस्ट्री. आता ऑब्स हिस्ट्रीमध्ये आपण काय बघतो. ऑब्स हिस्ट्री इज टेकन ऑफ मल्टीग्रॅव्हिडा क्लायंट्स. सर्टन टर्म्स शुड बी क्लॅरिफाईड हेअर. ठीक आहे. सो ऑब्स्टेटिक हिस्ट्री आपण जे मल्टीग्रॅव्हिडा फिमेल्स असतात दॅट इज ज्यांची ही फर्स्ट प्रेग्नन्सी नसते बट सेकंड किंवा थर्ड प्रेग्नन्सी असेल तर त्यांच्यामध्ये आपण ऑब्स्टेटिक हिस्ट्री बघतो. त्याच्यामध्ये आपण त्यांचे जे प्रिव्हियस बेबीज आहेत. ठीक आहे. तर त्यांना काही जेनेटिक प्रॉब्लेम आहे का किंवा त्यांच्यामध्ये काही दुसरे कॉम्प्लिकेशन्स त्यांना प्रेग्नन्सीमध्ये झाले होते का हे सगळं आपण ऑब्स्टेटिक हिस्ट्रीमध्ये बघतो. आता सारखा एक वर्ड मी बोलते मल्टीग्रॅव्हिडा, प्रायमी ग्रॅव्हिडा. तो आपण काही वर्ड्स जे की वर्ड्स आहेत ते आपण बघून घेऊयात. ठीक आहे. सो त्याच्यात फर्स्ट वर्ड आहे ग्रॅव्हिडा. ठीक आहे. तो फर्स्ट वर्ड मी जो आहे तो आहे ग्रॅव्हिडा. आता ग्रॅव्हिडा म्हणजे काय. सो ग्रॅव्हिडा, द नंबर ऑफ टाइम women gets pregnant. It does not matter how many babies were born in pregnancy or at what time it was terminated.
Primary gravida is the mother who got pregnant for the first time. If she becomes pregnant second time, it's called second gravida. And thereafter multigravida. Woman who has never been pregnant is called nulligravida. Okay. So gravida म्हणजे प्रेग्नन्सी ऑफ द वुमन. आता ती प्रेग्नन्सी कंप्लीट झाली आहे का मध्ये अबॉर्ट झाली आहे दॅट डझंट मॅटर. ग्रॅव्हिडामध्ये आपण जेवढ्या वेळा फिमेल प्रेग्नेंट होईल त्याला आपण ग्रॅव्हिडा बोलणार. जर का फर्स्ट फर्स्ट प्रेग्नन्सी असेल तर इट विल बी कॉल्ड प्रायमा ग्रॅव्हिडा. सेकंड असेल तर इट विल बी कॉल्ड सेकंड ग्रॅव्हिडा. त्याच्यानंतर मल्टी ग्रॅव्हिडा. आणि एकदाही प्रेग्नेंट नसेल तर त्याला नली ग्रॅव्हिडा बोललं जातं. ओके. आता नेक्स्ट वर्ड आहे पॅरा. What is para? Okay, so number of pregnancies that ended in the birth of the baby after reaching the period of viability. It does not matter if fetus is born alive or it is stillbirth. A primipara woman is that who has given birth to a fetus after reaching the period of viability. Multipara is the one who has given birth to two or more babies. Nullipara is a woman who has not carried a pregnancy to the point of viability. ठीक आहे. सो पॅरामध्ये आपण काय बघतो, प्रेग्नन्सी फुल टर्म प्रेग्नन्सी नंतर बर्थ झालेला बेबी, ठीक आहे, त्याला आपण पॅरा बोलणार. नाउ इट डझंट मॅटर की बेबी अलाइव्ह बॉर्न अलाइव्ह और स्टिल बर्थ आहे, बट इफ इट हॅज कम्प्लिटेड इट्स फुल टर्म आणि त्याच्यानंतर इट हॅज डिलिवर्ड, ठीक आहे, सो त्याला आपण पॅरा बोलणार. जर तो सिमिलरली एक फर्स्ट बेबी असेल तर प्रायमरी पॅरा, मोर दॅन फर्स्ट म्हणजे फर्स्ट नंतरचे असतील तर मल्टी पॅरा, आणि एकही नसेल तर नली पॅरा. ठीक आहे. द थिंग्स टू बी नोटेड डाऊन ऑब्स्टेकल हिस्ट्री आर. आता ऑब्स्टेटिकल हिस्ट्रीमध्ये आपण काय बघणार, नंबर ऑफ प्रेग्नन्सीज दॅट इज नंबर ऑफ ग्रॅव्हिडा बघणार. ठीक आहे. देन डेट अँड इयर ऑफ प्रेग्नन्सीज बघणार. ठीक आहे. मग त्याच्यावरनं आपल्याला किती गॅप आहे, त्याच्यामुळे एज डिफरन्स किती आहे बेबीजमध्ये, हे सगळं आपल्याला समजणार आहे. तर हे सगळं आलं ऑब्स्टेटिकल हिस्ट्रीमध्ये. सो ग्रॅव्हिडा अँड पॅरा क्लिअर असेल. ठीक आहे. नेक्स्ट येणार मेन्स्ट्रुअल हिस्ट्री. हिस्ट्री टेकिंगमध्ये नेक्स्ट येणार मेन्स्ट्रुअल हिस्ट्री. आता मेन्स्ट्रुअल हिस्ट्रीमध्ये आपण काय बघणार आहे, मेन्स्ट्रुअल हिस्ट्री इज टेकन फ्रॉम द मदर स्टार्टिंग हिअर एज ॲट मेनार्क, फ्रीक्वेन्सी, ड्युरेशन अँड अमाउंट ऑफ मेन्स्ट्रुअल ब्लड फ्लो and any dysfunctional uterine bleeding. LMP is also noted which helps in telling the EDD. ठीक आहे. सो मेन्स्ट्रुअल हिस्ट्री आपण स्टार्ट करणार मेनार्क पासून, दॅट इज वेन एव्हर द पिरियड स्टार्टेड, तिथून आपण सुरुवात करणार. त्याच्यानंतर आपण विचारणार की ड्युरेशन विचारणार. ठीक आहे. देन फ्रिक्वेन्सी विचारणार, म्हणजे डेट टू डेट येते किंवा मेन्स्ट्रुअल सायकल किती डेजची आहे, हे सगळं आपण मेन्स्ट्रुअल हिस्ट्रीमध्ये विचारणार. त्याच्यामुळे आपल्याला LMP सुद्धा आपण ह्याच्यात विचारणार आणि त्याच्यानुसार आपण EDD सुद्धा काढू शकतो. नेक्स्ट इज फॅमिली हिस्ट्री. द फॅमिली हिस्ट्री आपण ह्याच्यासाठी विचारणार की फॅमिलीमध्ये काही जेनेटिक डिझिजेस आहेत का, ठीक आहे, किंवा फॅमिलीमध्ये असं कोणी आहे का ज्याच्या प्रेग्नन्सीमध्ये कॉम्प्लिकेशन्स आले होते. सो ह्या सगळ्या गोष्टी आपण फॅमिली हिस्ट्रीमध्ये विचारणार. नेक्स्ट इज पास्ट मेडिकल हिस्ट्री. पास्ट मेडिकल हिस्ट्री. पास्ट मेडिकल हिस्ट्री ऑफ द मदर आपण ह्याच्यासाठी विचारणार टू नो की मदरला कोणत्या ड्रग्सची ॲलर्जी आहे का, ठीक आहे, किंवा कोणते दुसरे मेडिकेशन्स चालू आहेत का मदरला, हे सगळं आपण तिच्या पास्ट मेडिकल हिस्ट्रीमध्ये विचारणार. देन इज पर्सनल हिस्ट्री. सो पर्सनल हिस्ट्रीमध्ये की त्यांनी कोणी की पर्सनल हिस्ट्रीमध्ये आपण विचारणार की मदरला स्मोकिंगची, ड्रिंकिंगची हॅबिट आहे का, किंवा त्यांनी कोणतं कॉन्ट्रासेप्टिव्ह मेथड्स यूज केलेले होते का प्रायर टू प्रेग्नन्सी, हे सगळं आपण विचारणार पर्सनल हिस्ट्रीमध्ये. सो हे अँटीनेटल असेसमेंट करताना हिस्ट्री टेकिंगमध्ये आपण पहिलं बघणार मॅरिटल स्टॅटिस्टिक, ज्याच्यामध्ये आपण नेम, एज, ॲड्रेस हे सगळं घेणार. देन हिस्ट्री ऑफ प्रेझेंट प्रेग्नन्सी, ऑब्स्ट्रॅटिकल हिस्ट्री, मेन्स्ट्रुअल हिस्ट्री, फॅमिली हिस्ट्री, पास्ट मेडिकल हिस्ट्री अँड पर्सनल हिस्ट्री. ठीक आहे. हे सगळं हिस्ट्री टेकिंगमध्ये आपण बघणार. नेक्स्ट फिजिकल एक्झामिनेशन. फिजिकल एक्झामिनेशन इज डन ड्युरिंग अर्ली अँटीनेटल पिरियड टू फाइंड आउट एनी ॲबनॉर्मॅलिटीज ऑर डिझीजेस. दिस फिजिकल एक्झामिनेशन इज कॅरिड ऑन सिस्टमॅटिकली इन अन ऑर्गनाइज्ड मॅनर. ठीक आहे. सो फिजिकल एक्झामिनेशनमध्ये पहिलं बघितलं जातं हाईट ऑफ द मदर, देन बघितलं जातं वेट ऑफ द मदर,
ठीक आहे. नेक्स्ट बघितलं जातं जनरल बिल्ड. जनरल बिल्ड मधाची कशी आहे, इज शी वीक, इज शी ॲव्हरेज, इज शी ओबेस, या सगळ्या गोष्टी आपण जनरल बिल्डमध्ये बघणार. आईज, आपण आईजमध्ये आपण तिला ॲनेमिया आहे का, ठीक आहे, जर का तिला ॲनेमिया असेल तर तिला ब्लड ट्रान्सफ्युजनची गरज आहे का, हे सगळं बघण्यासाठी आपण तिचे आईज चेक करणार टू सी फॉर ॲनेमिया. ठीक आहे. देन इयर्स, इयर्स आपण बघणार टू सी इफ शी इज हॅव्हिंग एनी डिस्चार्ज पेन. ठीक आहे. देन आपण बघणार ओरल कॅव्हिटी. ओरल कॅव्हिटीमध्ये आपण बघणार स्टोमॅटायटिस आहे का तिला, ठीक आहे, तर तिचे गम्समध्ये स्वेलिंग आहे का, हे सगळं बघणार आपण. नेक्स्ट आपण तिची नेक चेंज करणार, नेक चेक करणार, सॉरी, नेक चेक करणार टू सी की थायरॉइड आहे का, किंवा गॉइटर आहे का, किंवा लिम्फ नोड स्वेलन आहे का, यासाठी आपण तिची नेक चेक करणार. तिचे ब्रेस्ट चेक करणार. ब्रेस्ट आपण चेक करणार निपल्स बघण्यासाठी. ठीक आहे. इन्व्हर्टेड, काही काहींचे इन्व्हर्टेड निपल्स असतात किंवा क्रॅक निपल असतील, तर हे या सगळ्याच्या वेळेस लॅक्टेशनला खूप प्रॉब्लेम येतो नंतर. सो आपण ब्रेस्ट चेक करणार. त्यानंतर तिचे व्हायटल्स चेक करणार आपण. तुझे पल्स ठीक आहे का, तिचे बी पी ठीक आहे का, तिचं सॅच्युरेशन ठीक आहे का, ठीक आहे, हे सगळे आपण व्हायटल सायन्समध्ये बघणार. लोअर एक्स्ट्रीमिटीजमध्ये आपण तिचे लेग्स चेक करणार इडिमासाठी. ठीक आहे. लेग चेक करणार इडिमासाठी. परत त्यांना व्हेरिकोज वेन्स आहे का, हे सगळं आपण लोअर एक्स्ट्रीमिटीजमध्ये चेक करणार. ब्लड टेस्ट, ब्लड टेस्टमध्ये आपण तिचं सी बी सी चेक करणार टू सी फॉर एनिमिया, किंवा तिचं व्ही डी आर एल करणार, दॅट इज ट्रिपल एच, एच आय व्ही, एच बी एस, ए जी. ठीक आहे. जे हे सगळं आपण व्हेनरल डिझिजेस हे सगळे आपण चेक करतो. ठीक आहे. ओके. सो फिजिकल एक्झामिनेशनमध्ये मदरची हाईट, वेट, जनरल बिल्ड, आईज, इयर्स, ओरल कॅव्हिटीज, नेक, ब्रेस्ट, व्हायटल्स, लो एक्समिटी, ब्लड टेस्ट, हे सगळं चेक करणार. ठीक आहे. नेक्स्ट अँटीनेटल एक्झामिनेशन. आता अँटीनेटल एक्झामिनेशनमध्ये आपण काय बघणार, ॲबडॉमिनल और अँटीनेटल एक्झामिनेशन. आता अँटीनेटल एक्झामिनेशनमध्ये आपण काय बघणार, ऑन फर्स्ट विजिट ऑफ मदर हिस्ट्री शुड बी टेकन फ्रॉम द मदर ॲज मेन्शन्ड बिफोर. An important thing which to be mentioned here is, before performing the obstetric examination of the mother, she should be asked to evacuate the bladder. After making her lie in dorsal position, she is made to flex her knees. Examination is performed by fully exposing the abdomen and the examiner stands on the right side of the mother. म्हणजे जर का तिचं ब्लॅडर फुल असेल तर आपल्याला युट्रसची साईज बघायला नाही भेटणार. सो शी इज आस्क्ड टू इव्हॅक्युएट हर ब्लॅडर फुल्ली, दॅट इज शी इज आस्क्ड टू पी बिफोर एक्झामिनेशन. ठीक आहे. मग त्याच्यात आपण फर्स्ट जाणार इन्स्पेक्शन करणार. ठीक आहे. आता इन्स्पेक्शनमध्ये आपण काय बघणार, the size and shape of the uterus is assessed. An examiner can also observe fetal movements. In multiparous women, one may note pendulous abdomen in which the uterus sags forward. Skin condition and presence of any scar is noted. Linea nigra may be seen. मग इन्स्पेक्शनमध्ये प्रॉपर ॲबडॉमिन इन्स्पेक्ट करणार. ठीक आहे. मल्टीग्रॅविडा असेल, सिझेरियन असेल तर सिझेरियन स्कार चेक करणार. परत ह्या आता प्रेझेंट प्रेग्नन्सीमध्ये तिला लिनिया नायग्रा चेक करणार, स्ट्रेच मार्क्स चेक करणार. ठीक आहे. काही कधी कधी फिटल मुवमेंट्स पण चेक करतात. ठीक आहे. इफ लेट प्रेग्नन्सी आहे तर फिटल मुवमेंट्स सुद्धा चेक केले जातात. देन सेकंड इज पॅल्पेशन. आता पाल्पेट करून काय काय बघितलं जातं, फंडल पोझिशन बघितली जाते. ठीक आहे. तर फंडल पोझिशन, फंडल पाल्पेशन, फंडल हार्ड अँड राऊंड लागतं, वेल डिफाईन्ड लागतं. ठीक आहे. अप्पर feeling parts at upper border of the uterus. First manure, lateral palpation, feeling on either side of uterus at above umbilical level. Second manure, and pelvic palpation. ठीक आहे. पोल ऑफ युटरस, फोर्थ मॅन्युअर. सो ह्याच्यामध्ये फर्स्ट मॅन्युअर, so it is done by facing the mother. Both hands are placed on woman's fundus and fingers are curved around the top of the fundus.
Palpation is done for the fetal parts. The round, hard, and movable head suggests the fetal head, whereas broad, soft, and irregular mass suggest of breech. If nothing like this is palpated, it is suggestive of transverse line. ठीक आहे. सो फंडल पाल्पेशन मध्ये काय केलं जातं, त्याला आपण बोलतो फर्स्ट मॅन्युअर. फर्स्ट मॅन्युअर तर त्याच्यामध्ये काय केलं जातं, फंडसच्या अप्पर पार्टला हात लावला जातो आणि लोअर पार्टला हात लावला जातो. ठीक आहे. सो विच एव्हर पार्ट फील्स हार्ड, लाईक इफ अप्पर पार्ट फील्स हार्ड अँड राऊंड मीन्स हेड वरती आहे, अँड सॉफ्ट मास जर का फील झालं दॅट इज ब्रीच. ठीक आहे. तो ब्रीच खाली आहे. सो इफ द बेबी हॅज अ राऊंड अँड हार्ड पार्ट ऑन द अपर साइड, दॅट मीन्स त्यात ब्रीच प्रेझेंटेशनमध्ये आहे. किंवा जर का हार्ड अँड राऊंड पार्ट खाली फील झाला, दॅट मीन्स हेड पोझिशनमध्ये आहे. आणि जर का दोन्ही जागी नाही लागलं, दॅट मीन्स बेबी ट्रान्सफर्स लायमध्ये आहे. ठीक आहे. देन आपण सेकंड मॅन्युअर बघतो. नाउ एक्झामिनर कंटिन्यूज फेसिंग द मदर. बोथ हँड्स आर प्लेस्ड ऑन द युट्रस बिटवीन सिम्फायसिस प्यूबस अँड द युट्राइन फंडस. Gently pressure is put, pushing the fetus to the other side. With pressure on one side, the other side is palpated. A smooth, curved, and resistant feel suggests of fetal back. If there is feel of irregular mass which moves when pressed, it suggests of the fetal limbs. Another method to locate the fetal back is by walking the fingertips of both hands over the abdomen. So similarly, सेकंड मॅन्युअर. आता हे तर आपण बघितलं की फिटलचं हेड कुठे आहे अँड ब्रीच कुठे आहे. तसंच सेकंड पार्ट आपण बघतो. जर का हार्ड कर्व लागलं, ठीक आहे, सो दॅट मीन्स फिटसचं बॅक लागतंय. ठीक आहे. अँड त्याच्याच ऑपोजिटला जर का आपल्याला लिम्स लागले, सॉफ्ट पार्ट लागला, सॉफ्ट मास लागला, तर दॅट मीन्स तिकडे बाळाचे लिम्स आहेत. ठीक आहे. असं आपण सेकंड मॅन्युअर म्हणजे फर्स्ट मॅन्युअरमध्ये आपण हेड आणि ब्रीच बघतो. सेकंड मॅन्युअरमध्ये आपण बघतो बेबीचे बॅक आणि लिम्स. थर्ड मॅन्युअरमध्ये कीप फेसिंग द वुमन्स हेड अँड मेक हर बेंड द नीज so that abdomen is relaxed. The portion of lower abdomen is held by the examiner with her hands and is pressed into the abdomen to feel the presenting part. If presenting part is not engaged, a movable mass is felt. In case engagement has occurred, there is no movable mass felt by examiner. So हा जो थर्ड मॅन्युअर आहे हा एंडिंग ऑफ द प्रेग्नन्सीच्या वेळेस म्हणजे थर्ड ट्रायमेस्टरच्या एंडिंगला केला जातो. ठीक आहे. सो त्याच्यामध्ये एंगेजमेंट ऑफ द बेबी झाली आहे का चेक करतात. त्याच्यामध्ये मदरला ॲब्डॉमिन रिलॅक्स करायला सांगतात बाय पुशिंग हर लेग्स अप. ठीक आहे. आणि इफ एंगेज्ड असेल तर बेबीचे मुवमेंट जास्त होत नाही. ठीक आहे. आणि एंगेज नसेल तर मुव्हेबल मास फील होतो. सो दिस इज थर्ड मॅन्युअर. फोर्थ मॅन्युअर काय, एक्झामिनेशन शुड फेस वुमन्स फीट अँड नीज ऑफ द वुमन आर बेंड. Hands are placed on side of the uterus just below the umbilical level and grasped snugly, held close together, pointing towards inwards. A heart mass with distinctive round shape surface felt. Then head is presenting part. ठीक आहे. सो फोर्थ मॅन्युअर मध्ये काय होतं, प्रेझेंटिंग पार्ट बघितला जातो की हेड आहे का ब्रीच आहे, जसं आपण फर्स्ट मॅन्युअर मध्ये बघितलं होतं तसं. ओके. सो नेक्स्ट इज, हे झालं ॲब्डॉमिनल एक्झामिनेशन. सो आपण अँटीनेटल असेसमेंटमध्ये आपण बघितलं हिस्ट्री टेकिंग, फिजिकल एक्झामिनेशन अँड ॲब्डॉमिनल इन्व्हेस्टिगेशन. नेक्स्ट आपण बघणार आहे सायन्स ऑफ प्रिव्हियस चाइल्ड बर्थ. ठीक आहे. म्हणजे मल्टीग्रॅव्हिडामध्ये आपल्याला काय सायन्स बघायला भेटतात ज्याच्याने आपल्याला समजतं की शी हॅज ऑलरेडी डिलिव्हर्ड अ बेबी. इफ शी हॅव नॉट टोल्ड अस, ऑफकोर्स इफ शी हॅज टोल्ड अस देन नो नीड. बट जर का मदरने सांगितलेलं नसेल की शी हॅज डिलिव्हर्ड अ बेबी, तर आपल्याला काय बघायला भेटणार. ठीक आहे. सो व्हॉट आर द सायन्स ऑफ प्रिव्हियस चाइल्ड बर्थ. सो त्याच्यामध्ये फर्स्ट आहे रिप्रोडक्टिव्ह ऑर्गनमध्ये आपण बघूयात चेंजेस काय काय असतात. सो रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्समध्ये
First is perineum. One can see marks on scars of previous pregnancies. The marks of previous episiotomy or perineal laceration may be found. ठीक आहे. सो पेरिनियम बघितलं जातं. आता जर का नॉर्मल बेबी आहे, ठीक आहे, नॉर्मल डिलेव्हरी, ओल्ड डिलेव्हरी जर का नॉर्मल झालेली असेल तर तिथं इप्सिओटॉमीचे स्टिचेस असतील किंवा लॅसिरेशन कट्स असतील. ठीक आहे. आता इप्सिओटॉमी काय आहे ते मी नंतर सांगते. इन शॉर्ट म्हणजे आय एक्सप्लेन दॅट इन डिटेल लेटर. पण इन शॉर्ट काय होतं, जेव्हा बेबी बाहेर येत असतो तो जे हेड बाहेर येण्यासाठी किंवा ब्रीच प्रेझेंटेशन बाहेर येण्यासाठी मदरचा वजायनल पार्ट कट केला जातो. ठीक आहे. पेरिनियममध्ये एक कट केला जातो सो दॅट स्पेस वाढते अँड बेबी बाहेर येतं अँड नंतर त्याला स्टिच केलं जातं. तो दॅट इज नोन ॲज एप्सिओटॉमी, ज्याच्यामध्ये ज्याचं इन डिटेल आपण नंतर करूयात. बट आय हॅव गिवन यू अन आयडिया. सो पेरिनियममध्ये इप्सिओटॉमीचे स्कार्स दिसतात. ठीक आहे, स्टिचेस दिसतात. किंवा जर का कट केलेलं नसेल आणि ते आपल्याप लॅसरेट झालेले असेल तर ते कट दिसून येतं. नेक्स्ट इज इंट्रॉइटस. There is gapping in the introitus. One can also see the presence of carunculum mitiforms, remnants of torn hymen. म्हणजे इंट्रॉइटस म्हणजे जेव्हा हायमन टियर होतो ड्युरिंग डिलेव्हरी, ठीक आहे, तर त्याला गॅप, एक प्रॉपर इंट्रॉइटसमध्ये गॅप दिसून येतो. वजायनामध्ये काय होतं, द रेगी ऑफ वजायना लिटिल स्ट्रेच्ड. वजायना ऑफ वुमन हू हॅज ऑलरेडी गिवन बर्थ इज मोर स्पेशियस. सो वजायनाची साईज सुद्धा एक नली पॅरामध्ये, दॅट इज ज्यांचं अजूनही एकही डिलेव्हरी झालेली नाही आहे आणि एक लेडी जिचं ऑलरेडी एक प्रायमरी पॅरा, दॅट इज एकदा डिलेव्हरी झालेली आहे, ह्या दोघींच्या वजायनामध्ये डिफरन्स असतो. जी ऑलरेडी जिने डिलेव्हरी दिलेली असते तर तिच्या वजायनामध्ये स्पेस जास्त बघितला जातो. नेक्स्ट इज सर्विक्स. सर्विक्स ऑफ अ पॅरस वुमन is cylindrical and the external os may admit the tip of the finger. सो सर्विक्स जिने कधीच डिलिव्हर केलेलं नाही आहे, ठीक आहे, त्या लेडीचं सर्विक्स टिप ऑफ द फिंगर एवढं असतं. ठीक आहे. सो ओनली दिस मच. बट ज्यांनी ऑलरेडी डिलिव्हर केलेलं आहे त्यांचं सर्विक्सची साईज मोठी झालेली असते. ठीक आहे. नाव वॉल ऑफ युट्रस. वॉल ऑफ युट्रस, इट इज नॉट ॲज रिजिड ॲज नली पॅरस वुमन and the counter of the uterus is broad and round. ठीक आहे. सो ज्यांची ऑलरेडी डिलिव्हरी झालेली आहे त्यांचं ब्रॉड अँड राऊंड वॉल ऑफ युट्रस असतं, वेअरएज ज्यांचं डिलिव्हरी झालेली नाही आहे त्यांचं रिजिड असतं. ठीक आहे. ॲब्डॉमिनल वॉल बिकम्स लूज इन मल्टीपॅरा. On the skin of the abdomen there may be presence of silvery white lines. ठीक आहे. सो ॲब्डॉमिनमध्ये आपल्याला परत स्ट्रेच मार्क्स, ओल्ड प्रेग्नन्सीचे स्ट्रेच मार्क्स बघायला भेटतात. ठीक आहे. किंवा ॲब्डॉमिन वॉल्स लूज झालेले असतात इन मल्टीपॅरा, दॅट इज ऑलरेडी ज्यांनी बेबीला डिलिव्हरी ज्यांची झालेली आहे. ठीक आहे. नेक्स्ट ब्रेस्टमध्ये काय बघितलं जातं, ऑन द स्किन ऑफ द ब्रेस्ट ऑल्सो देअर मे बी स्ट्राया, जे आपण बघितलं होतं की ब्रेस्टवर सुद्धा स्ट्रेच मार्क्स येतात. ज्यांची ऑलरेडी डिलेव्हरी झालेली आहे त्यांना ब्रेस्ट्समध्ये सुद्धा हे चेंजेस बघायला भेटणार. देन त्यांचे प्रायमरी एरियोला जे आपण बघितलं होतं मॉन्टगोमेरी ट्यूबर्कल्स, ते सुद्धा आपल्याला बघायला भेटणार. ठीक आहे. नाउ लेट्स सी पर वजायनल एक्झामिनेशन. पर वजायनल एक्झामिनेशनमध्ये काय बघणार, एक्झामिनेशन पर वजायनम इज डन ऑन द अँटीनेटल क्लिनिक when the woman comes for checkup. It is basically done to diagnose the pregnancy and to find out any pelvic pathology. Size of uterus is also assessed. So आपल्याला पर वजायनल एक्झामिनेशनमध्ये हे बघणार की काही पेल्विक पॅथॉलॉजी तर नाही आहे. ठीक आहे. पर वजायनामध्ये पेल्विक वजायनल काही पॅथॉलॉजी तर नाही आहे ना, हे चेक केलं जातं. ठीक आहे. So what is the purpose of vaginal examination? So there are types of different types of vaginal examination. ठीक है. Speculum examination, bimanual examination. ठीक है. Now let's see what are the purpose of vaginal examination. The purpose of vaginal examination is to assess the progress and delay in labor. हे झाले सायन्स ऑफ प्रिव्हियस चाइल्ड. आता आपण
पर्पज ऑफ वजायनल एक्झामिनेशन बघूयात. To assess progress or delay in labor, to determine dilatation of cervix, to apply fetal scalp electrode, to exclude card prolapse after rupture of the forewater, especially if the presenting part is not fitted appropriately. ठीक आहे. तो वजायनल एक्झामिनेशन आपण थर्ड ट्रायमेस्टरच्या एंडिंगला करतो. ठीक आहे. मग ते का केलं जातं? प्रोग्रेस ऑफ द लेबर किंवा डिले इन लेबर चेक करण्यासाठी, सर्विक्स किती डायलेट झाले हे बघण्यासाठी, फिटल स्काल्प इलेक्ट्रोड लावण्यासाठी आणि प्रोलॅप्स आफ्टर एक्सक्ल्यूड कार्ड प्रोलॅप्स आफ्टर रप्चर ऑफ फोर वॉटर्स, म्हणजे पार्ट प्रेझेंटिंग पार्ट जर का नीट फिक्स झालेला नाहीये, ठीक आहे, तो फोर वॉटर जेव्हा लीक होणार तर ते चेक करण्यासाठी वजायनल एक्झामिनेशन इम्पॉर्टंट असते. सो हे झाले आपले सायन्स ऑफ प्रिव्हियस चाइल्ड बर्थमध्ये आपण हे सगळं बघितलं. ठीक आहे. आता आपण बघूयात नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत स्क्रीनिंग अँड असेसमेंट ऑफ हाय रिस्क. ठीक आहे. स्क्रीनिंग अँड असेसमेंट ऑफ हाय रिस्क. आता ह्या व्हिडिओसोबत मी तुम्हाला एक फोटोही सेंड करेन ज्याच्यामध्ये त्यांनी आपल्याला फर्स्ट मॅन्युअर, सेकंड मॅन्युअर, थर्ड मॅन्युअर आणि फोर्थ मॅन्युअर एक्सप्लेन केले, जे आपण वाचलं होतं की फंडल ग्रिप काय असतो, लॅटरल ग्रिप काय असतो, पॉलिक्स ग्रिप दॅट इज थर्ड मॅन्युअर आणि पेल्विक ग्रिप. तर हे सगळं तुम्ही लेपर्ड्स मॅन्युअर जरी तुम्ही सर्च केलं, ठीक आहे, ऑन गुगल तुम्हाला भेटून जाईल. मी त्याचं नाव लिहिते इथे, यू कॅन सर्च इट ऑन Google. That is Leopold's मॅन्युअर. ठीक आहे. ह्याच्यात तुम्हाला फंडल ग्रिप, लॅटरल ग्रिप, पॉलिक्स ग्रिप आणि पेल्विक ग्रिप बघायला भेटेल. ह्याच्याबद्दल काही डाऊट असेल तर लेट मी नो. मी नेक्स्ट लेक्चर घ्यायच्या आधी ते तुम्हाला एक्सप्लेन करेन. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण बघूयात स्क्रीनिंग अँड असेसमेंट ऑफ हाय रिस्क. म्हणजे तुम्हाला सांगत होते की आपण हाय रिस्क बघितले जाते. मग हाय रिस्कमध्ये काय काय आहे, काय काय असे केसेस आहेत की दॅट वी कन्सिडर एज हाय रिस्क. ठीक आहे. सो त्या सगळ्या आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघूया. थँक्यू.